अकोल्यातील मूर्तिजापूर भातकुली राज्य महामार्गावर हिरपूर जवळ एक भीषण दुचाकी अपघात घडला आहे। या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे। मूर्तिजापूर ते भातकुली हा राज्य महामार्ग सध्या निर्माणाधीन अवस्थेत असून अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे। अशाच परिस्थितीत हिरपूर जवळ 2 दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली। या भीषण अपघातात गोपाल तुकाराम लिंगे वय 50 वर्ष राहणार पारवा तालुका कारंजा आणि चेतन रमेश ताटके वय 24 वर्ष राहणार चिखली तालुका मूर्तिजापूर यांचा जागीच मृत्यू झाला। तर केसर गोपाल लिंगे वय 42 वर्ष राहणार पारवा तालुका कारंजा या महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघात इतका भीषण होता की दोन्ही दुचाकीचे मोठे नुकसान झाले। स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्तांनी हेल्मेटचा वापर केला असता तर कदाचित जीवितहानी टाळता आली असती। दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे। अनेक वेळा हेल्मेटमुळे जीव वाचू शकतो। दरम्यान या महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे। संपूर्ण काम आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे। वारंवार होणाऱ्या अपघातामुळे या मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। संबंधित प्रशासन आणि ठेकेदार यांच्याकडून यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्वालादीप न्यूज करिता रुपाली खडसे, मूर्तिजापूर।